रात्रीची कामं केली नाही की सकाळी हा एवढा पसारा होऊन बसतो बघा. हॅलो, नमस्कार, मी रेश्मा. रात्री कंटाळा आला म्हणून किचन साफ केलं नाही. तर सकाळी बघा, भाजी आणलेली तशीच होती, परत भांडी तशीच होती. ते सकाळी एवढा टाईम जातो त्याच्यात पूर्ण साफ करायला. तरी इथं मी साफ करत होते आणि हे साफ केल्यानंतरचं साफ केल्यावर मस्त वाटतं. साहेबांनी आणली ती देवप्पा आंघोळ घालायला. मग त्यांना साफ वगैरे केलं, त्यांनी पूजा केली, नाश्ता वगैरे मग नंतर बनवला आणि दुपारची ही आता भाजी निवडत बसले होते. ते झालं. त्याच्यानंतर गोधडी घेतली होती बघा, त्या दिवशी दाखवलं होतं तुम्हाला, बघितलं असला तर शॉर्ट. तर त्याच्यामध्ये मी पूर्ण मुलांचे कपडे वगैरे आणलेली, शर्ट पॅन्ट काही माझे काय होते ते सगळे एकावर एक टाकून मोठे मोठे धाग्याने शिवलं होतं आणि नंतर हे मशीनवर शिवलं, कवर केलं. प्रयत्न केला मशीनवर टिपा मारायच्या. इथं दिसत असेल 2-3 टिपा मारलेत मी, पण ती अशी गोळा व्हायला लागली आणि मशीनवर व्यवस्थित टिप पण बसेना त्याला. आता ते गोधडी जे बनवतात का त्यांचे पाहिलं होतं मी, तर ते बरोबर साड्यांचे वगैरे चांगले टिपा मारत होते, पण इथं जाड असल्यामुळं काही बसेना म्हणून हाताने शिवत बसले. आणि हे संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं होतं सामान आणायला. तर हा कसा मागं लागला बघा. जा. उठव तुझ्या दाद्याला, उठव जा, पळ, चला चला. हे पप्पांच्या मागं नको लागू बाळा, दाद्याला उठव जा, पळ. पप्पांच्या मागं लागू नको म्हणलं की तिथेच थांबला, पुढं गेलाच नाही. त्यांना जाऊसपर्यंत म्हणजे दार उघडसपर्यंत बघत होता आणि नंतर माझ्या मागं लागला. दादूला उठव तुझं, पण आता माझ्यापाशी काय होय, काय आहे माझ्यापाशी, काय कोणी. आणि इथे चाललो होतो तर आम्ही बाहेर सामान आणायला. लांब नव्हतं जास्त, त्यामुळं चलतच चालू होतो आणि सामान पण जास्त नव्हतं. काही ड्रायफ्रूट वगैरे मला लाडू बनवायचे होते म्हणून परत घ्यायचे होतं. आणि हा बघा, घरी आल्यानंतर याला कसा उड्या मारतो. याला भेटायला पाहिजे, जसं काही 10 वर्ष झालं आम्ही गेलेलो. आणि सामान काय आणलं ते पण बघायला पाहिजे. तर चला, आवडला असेल ब्लॉग तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.